श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर व्रत देखील केले जाते. गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी चतुर्थी तिथी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय मानलं जातं. संकटांचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं. कोणत्याही प्रसंगातून सुटका होण्यासाठी, दुःख असेल तर त्या दुःखातून निवारण होण्यासाठी तर या चतुर्थीला व्रत जे आहे तर ते केले जाते. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी 108 हिरव्या मुगांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दुःख, अडचणी, संकट हे सर्व दूर होतील आणि मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये खूप सारी प्रगती होईल. मुलांची इच्छा देखील पूर्ण होईल. तर असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यांती मोठे म्हणजे लग्न झालेली मुलं जरी असली तरी सुद्धा त्यांच्यासाठी करायचा आहे. त्याचबरोबर तुमची मुलं ही बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर मुलांचं अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नसेल आणि यामुळे मुलांची प्रगती ही कुठेतरी थांबली गेलेली आहे, म्हणजे त्यांना यश प्राप्त होत नाहीये. तुमची मुलं अगोदर खूप हुशार होती आणि आता त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नाहीये, ते कोणत्याही प्रकारे अभ्यास करत नाही. त्याचबरोबर मुलं सतत आजारी पडत आहेत, संकट, अडचणी त्यांना येत आहेत. त्यांना कोणतंही काम करायला गेले तर त्यामध्ये यश प्राप्त होत नाही. तुमची मुलं खूप शिकलेली आहेत परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही. त्याचबरोबर लग्नाच्या वयाची मुलं मुली आहेत परंतु त्यांची शिक्षण सर्व गोष्टी चांगल्या असल्या तरी सुद्धा त्यांचा विवाह हा जुळत नाहीये. किंवा तुमची मुलं लहान आहेत, खूप हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात, ऐकत नाही, सारखे आजारी पडतात आणि खाणं पिणं सुद्धा करत नाही. तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांना यश प्राप्त होण्यासाठी, त्यांचे संकट, अडचणी, विघ्न दूर होण्यासाठी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय अगदी सोपा उपाय आहे आणि खूप प्रभावी आहे. त्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. मासिक धर्म असेल तर त्या व्यक्तीने सोडून घरातील इतर व्यक्तीने हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरात असणाऱ्या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. त्यांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे किंवा साध्या पाण्याने जरी अभिषेक घातला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचे आहेत, गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. अशी त्यांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. तर पहा, जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला 2 वस्तू लागणार आहे. त्यातली पहिली वस्तू आहे ते म्हणजे हिरवे मूग. तर 108 तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत. तुमचा एक मुलगा असेल तर तुम्हाला 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत. 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी वेगवेगळे 108 हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. तुम्हाला हिरव्या रंगाचं कापड देखील लागणार आहे. अगदी छोटंसं हिरवं कापड घेतलं तरी चालेल. त्यामध्ये ते 108 मूग जे आहेत तर ते पूर्णपणे बांधले जातील अशा पद्धतीचं कापड तुम्हाला घ्यायचं आहे.
हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसूनच करायचा आहे. आसन टाकायचं आहे, देवघरातील दिवा लावून घ्यायचा आहे, धूप दीप लावायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला उपाय करायचा आहे. तर 108 मूग जे आहेत तर ते एका वाटीत तुम्हाला घ्यायचे आहेत आणि जो हिरवा कपडा आपण घेतलेला आहे तो हिरवा कपडा गणपती बाप्पांसमोर तुम्हाला ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला त्या वाटीतला एक हिरव्या मुगाचा दाणा हातात घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः असं तुम्हाला म्हणायचं आहे. यानंतर तुम्हाला मुलांची तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात, मुलांची इच्छा प्रगती होण्यासाठी किंवा त्यांच्या काही अडचणी दूर होण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा एक दाणा तुम्हाला त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या मुगाचा दाणा घ्यायचा आहे. त्यानंतर ओम श्रीम विघ्नहर्ताय या मंत्राचा जप करायचा. परत एकदा मुलांची जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आणि तो दाणा गणपतीच्या समोर त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा. अशा पद्धतीने तुम्हाला 108 वेळा ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हातामध्ये मुगाचा दाणा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुलांची काही समस्या असतील, अडचणी असतील त्याबद्दल तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि ते हिरवे मुगाचे दाणे जे आहेत तर ते तुम्हाला त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचे आहेत. आणि त्या हिरव्या मुगाचे जे कपडा आहे त्या कपड्यामध्ये आपण 108 दाणे टाकलेले आहेत. त्याची एक पोटली आपल्याला तयार करायची आहे आणि ती आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी वेगवेगळे 108 तुम्हाला मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आणि सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला वेगवेगळे उपाय हे करायचे आहेत. तर पहा, दिवसभर ही पोटली गणपती बाप्पांसमोरच तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर ती संध्याकाळी जेव्हा मुलं झोपायला जातील त्यावेळेस ती गणपती बाप्पांसमोरून ती पोटली उचलायची आहे आणि मुलांच्या उशाखाली तुम्हाला ठेवायची आहे. परंतु मुलांचा पाय त्या पोटलीला लागणार नाही अशा पद्धतीने ही पोटली तुम्हाला मुलांजवळ ठेवायची आहे. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर तुम्हाला हा उपाय जसा सांगितला आहे त्याप्रमाणे करायचा आहे आणि ज्यावेळेस ती पोटली असते तर ती पोटली तुम्हाला मुलांच्या कपड्यामध्ये किंवा मुलांची एखादी वस्तू असेल त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे. पूर्ण रात्रभर ती पोटली मुलांच्या जवळच ठेवायची आहे. त्यानंतर सकाळी उठायचं आहे, आंघोळ करायची आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे, 21 दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत. एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये गुळाचा खडा तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर ही हिरव्या मुगाची पोटली तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्याजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर ती पोटली गणपती बाप्पांच्या पायापाशी तुम्हाला ठेवायची आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्या दुर्वा आहेत गणपती बाप्पांच्या हातामध्ये ठेवायच्या आहेत आणि पुन्हा एकदा मुलांची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा मुलांसाठी उद्या अतिशय प्रभावशाली उपाय हा करायचा आहे. हा उपाय केल्याने मुलांच्या जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच बदल झालेला जाणवेल, त्यांची प्रगती झालेली तुम्हाला जाणवेल. त्यामुळे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.